उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अमोल कीर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला, तर रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला। मात्र यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अनेक ठिकाणी न्याय मागण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आता जनतेच्या न्यायालयात देखील जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर हा हॅशटॅग वापरून न्याय मागितला जातोय। मी सध्या आरे जंक्शन इथे आहे। हा भाग देखील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पडतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जंक्शनवर अशा प्रकारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवर काय लिहिलंय तर न करता कुठलाही झोलझाल, लागेल का निवडणुकीचा निकाल असा प्रश्न विचारला जातोय आणि हॅशटॅग जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर, हॅशटॅग अनफेअर डिफीट, हॅशटॅग नॉर्थ वेस्ट मुंबई असे 3 हॅशटॅग या ठिकाणी दिले गेलेले आहेत, ज्यामधून न्याय मागितला जातोय। आणि युवा सेनेकडून अशा प्रकारे अमोल कीर्तीकर यांचा जो निकाल लागला लोकसभा निवडणुकीचा त्याच्या विरोधात इथे जनतेच्या न्यायालयामध्ये आता जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर असा हॅशटॅग वापरला जातोय। अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या दिवशीच्या मतमोजणी केंद्राचं CCTV फुटेज मागितलं होतं, मात्र ते देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। दुसरीकडे पुनर्मतमोजणी करण्याची देखील त्यांची मागणी होती, त्यावर उत्तर आलेलं नाही आहे। असं असताना आता जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर हा हॅशटॅग वापरला जातोय आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे सरकारला टोलेबाजी करण्यात आलेली आहे आणि बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालचा अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।